मिथुन राशीसाठी हा महिना खूपच अनुकूल असा असणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये अनुकूलच परिणाम पाहायला मिळतील। सोबतच या महिन्यामध्ये तुमचे साहस आणि पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येतील आणि त्यामुळे कोणतेही संकटे जरी तुमच्यावर आले तर तुम्ही त्याच्यावर अगदी सहजपणे मात करण्यामध्ये सक्षम असाल। एक प्रकारची नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्यासारखी वाटून येईल। तुमच्या आत्मविश्वासातही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील, त्यावर तुम्ही अगदी सहज रीतीने मातही कराल। म्हणजेच ह्या सर्वार्थाने तुम्ही एक प्रकारे ह्या महिन्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असल्यासारखे तुम्ही तयार राहणार आहात। कौटुंबिक जीवन काही प्रमाणामध्ये आपले तणावामध्ये दिसून येईल। कुटुंबातील सदस्यांमध्ये अबोला निर्माण होईल, एकमेकांपासून ते दूरही जातील। ह्या महिन्यामध्ये कौटुंबिक बाबतीत थोडंसं चलबिचल किंवा चढ उतार तुम्हाला पाहावे लागणार आहेत किंवा तुम्हाला अनुभवावे लागणार आहेत। कौटुंबिक दृष्ट्या म्हटल्याप्रमाणे हा महिना थोडंसं त्रास देणारा असा असणार आहे। कुटुंबातील सर्व क्लेश मिटून तुम्हाला सामंजस्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे। म्हणजेच ह्या सगळ्यांचा जर तुम्हाला एक वाईट परिणाम नको असेल तर तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि हे सर्व का घडत आहे किंवा कोणत्या गोष्टीमुळे घडत आहे त्याच्या मुळापर्यंत तुम्हाला जावे लागणार आहे। त्या गोष्टी तुम्हाला शोधून काढावे लागणार आहेत आणि त्याच्यावर उपाय तुम्हाला शोधायला पाहिजे। उपाय शोधा, जे काही मतभेद असतील तो मिटवण्याचा प्रयत्न करा। सोबतच अबोला जर धरला असेल एकमेकांमध्ये तर ते पण एकमेकांना बोलून जे काही वाद असतील, जे काही प्रश्न असतील, मतभेद असतील ते सोडवण्यासाठी तुम्हीच पुढाकार घेऊन एकमेकांना सांगा आणि जे काही कुटुंबामध्ये सध्या हे तयार झालेलं आहे एक वातावरण, एक नकारात्मक वातावरण, तर ते मिटवण्याचा तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावा लागणार आहे। कुटुंबातील सर्व क्लेश तुम्हाला मिटवावा लागणार आहे, तरच तुमच्यामध्ये एकोपा वाढेल। याच्यासाठी तुम्हाला म्हणजे फक्त तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे, तुमच्यावरच ही जबाबदारी राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती नियंत्रणामध्ये राहील। खर्च जरा जपून करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन जसे आहे तसेच राहण्याची शक्यता आहे। म्हणजेच खर्च जरी आले तरी ते थोडंसं जपून करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुम्हाला कोणत्याच प्रकारे आर्थिक बाबतीत त्रास होणार नाहीत, अडचणी होणार नाहीत, निर्माण होणार नाहीत। काही छोट्या मोठ्या आर्थिक संकटे येतीलच, परंतु त्यांनाही तुम्ही पार कराल। त्यामुळे जरी एखादा खर्च अचानकपणे उद्भवलं तरी तुम्ही त्याच्यावरही एखादा उपाय शोधून काढाल। ह्या महिन्यामध्ये तुम्ही त्यासाठीही अगदी सक्षम असणार आहात। सोबतच थोडेसे आळशी राहाल, कोणतेही काम करताना तुमची गती अगदी मंद राहणार आहे। ह्या महिन्यामध्ये न जाणो कशामुळे की तुमच्यामध्ये एक प्रकारे आळस निर्माण झाल्यासारखे होणार आहे। शरीरामध्ये कोणतेही काम तुम्ही एकदम असं फास्ट, चपळाईने, चतुराईने करण्यासाठी समर्थ असणार नाहीयेत। मंद गतीने काम केल्यामुळे त्याचे परिणामही तुम्हाला मंदच पाहायला मिळणार आहेत। तरी पण याच्यावर तुम्ही उपाय शोधण्याचा प्रयत्न करा। कोणतेही कार्य तुम्ही कराल तर ते अगदी गंभीरपणे करण्याचा प्रयत्न करा। उगीचच करायचं म्हणून करू नका, ते काम मनापासून गंभीरपणे मेहनतीने करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील आणि हवे तसे लाभही मिळतील। सोबतच आपली मान प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करा। कोणतेही कार्य करू नका की ज्याच्याने तुमची असलेली प्रतिष्ठेला तडा जाऊ शकतो। समाजामध्ये तुमची एक प्रकारे जी इमेज आहे, जी मान सन्मान आहे, ते जपण्याचा तुम्ही प्रयत्न करा। बरोबर आहे, आपल्यापासून असं कोणतीही चूक होता कामा नये, कोणतेही दुष्कृत्य आपल्या हातून घडू नये याची खबरदारी, याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी, तरच असलेली तुमची प्रतिष्ठा, तुमच्या घराची प्रतिष्ठा ही जपली जाईल। ह्या महिन्यामध्ये विशेष करून ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या, प्रथम याला प्राधान्य द्या। खूप तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जपावे लागणार आहे, असे कोणतेही कृत्य करू नका। भरपूर कष्ट करावे लागणार आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये। जर तुम्हाला एखादं कार्य करताना हवे तसे परिणाम पाहिजे असतील तर भरपूर कष्ट, भरपूर मेहनत करावी लागणार आहे। अगदी तुम्हाला झोकून द्यावं लागणार आहे त्या कार्यामध्ये, तरच तुम्हाला परिणाम मिळतील अगदी मनाप्रमाणे। तुमच्या नातेसंबंधामध्ये एखाद्या मतावरून वादविवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे चढ उतार दिसून येतील। तुमचा जोडीदार तुमच्यावर रुसण्याची शक्यता दिसत आहे। मग ह्या सगळ्यांवर तुम्हालाच एखादा उपाय शोधावा लागणार आहे। जरी काही मतभेद झाले, अबोला धरला, एकमेकांमध्ये बोला, सॉल्व करा, एखादं काहीतरी असं कार्य करा की जेणेकरून तुमचा जोडीदार तुमच्यावर जो रुसलेला आहे तो आनंदी होईल, रुसवा फुगवा सोडेल आणि पुन्हा पहिल्यासारखे तुमचे नाते होईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करा। सोबतच अचानकपणे मित्रमंडळींचे भेटीगाठी होतील। एखादं छोटंसं का होईना तुम्ही गेट टुगेदर कराल, एखादी छोटी
छोटीशी ट्रिप तुम्ही प्लॅन कराल आणि त्यामधूनही तुम्हाला खूप आनंद मिळेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि जे काही तुमच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये किंवा एखाद्या आपल्या मित्रमंडळींमध्ये एखाद्यासोबत तुमचे काही वाद मतभेद चालू होते तर ते हे मिटवून तुमच्यातील नाते, मैत्रीचे नाते हे पुन्हा पहिल्यासारखे निर्माण होईल, पुन्हा पहिल्यासारखे एक स्वच्छ निर्मळ असं नातं तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच जर मिळाली संधी तर नक्कीच मित्रमैत्रिणींना सोबत जा, गेट टुगेदर करा आणि ट्रिप प्लॅन करा. जा, तुम्हाला खूप छान एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळेल, एक प्रकारे मनाला शांती मिळेल आणि पुन्हा नवीन प्रकारे तुम्ही तुमचं जे दैनंदिन काम आहे ती करण्यासाठी सज्ज राहाल. जे कोणी विवाह इच्छुक असतील किंवा विवाह जुळण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी ह्या महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही प्रयत्न करणे थांबवू नका. मनासारखे परिणाम तुम्हाला जर हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला हवे तसे परिणाम मिळणार नाहीत, पण काही एक प्रकारे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. परंतु जे लास्ट निकाल आहे ते मिळण्यासाठी तुम्हाला थोडंसं वाट पाहावी लागणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर प्रयत्न अजिबात थांबवू नका, प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल असणार आहे. तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये आपल्या पार्टनरचे प्रेम स्वीकाराल, त्यांचे प्रेम ओळखाल आणि समजूनही घ्याल. आपले एकमेकांचे नाते दृढ होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कराल आणि त्यामुळे तुमच्या नात्याला एक नवीन प्रकारे तुम्ही पाहण्यासाठी किंवा एक नवीन प्रकारे तुम्ही तुमचे नाते बघाल, पाहाल, अनुभवाल. एक प्रकारे सामंजस्य म्हणा, अंडरस्टँडिंग ही निर्माण होईल आणि त्यामुळे तुमचे नाते हे खूप सुंदर रीतीने फुलेल, बहरेल. तर याचा पुरेपूर फायदा घ्या सर्वांनीच. व्यावसायिक वर्गाला हा महिना प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये यश देणाराच असा जाणार आहे. तुम्ही कोणतेही एखादे कार्य कराल, कोणतेही निर्णय घ्याल, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच उन्नती मिळेल, प्रगती होईल. सोबतच जर तुम्ही आर्थिक लाभासाठी प्रयत्न करत आहात, एखादी नवीन ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल आर्थिक रीतीने तर नक्कीच याच्यामधूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील. सोबतच व्यावसायिक रूपाने तुमची जी काही प्रसिद्धी आहे, तुमच्या व्यवसायाला जी काही प्रसिद्धी आहे तर त्याच्यामध्येही पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढ झाल्याची, प्रसिद्धी मिळाल्याचे तुम्हाला दिसून येईल. परंतु हे सर्व घडत असतानाच व्यावसायिकांना थोडंसं विचार करून एक व्यवहार म्हणा किंवा एखादे कार्य करावे लागणार आहे. म्हणजेच जर तुमचा व्यवसाय भागीदारीमध्ये तुम्ही करत असाल तर भागीदारी व्यावसायिकांना थोडासा हा महिना कठीण काळ असणार आहे किंवा ह्या महिन्यासाठी तुमच्या थोडासा काळ कठीण जाणार आहे. तरी तुम्ही खचून जाऊ नका, हरकत नाही. तुम्ही अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ कमी जरी मिळाले तरी ते जे तुमचे काही प्रयत्न आहेत ते चालूच ठेवा, जे काही कार्य आहे ते तुम्ही चालूच ठेवा. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जर तुम्ही एखादा आर्थिक व्यवहार करणार असाल तर तो मात्र तुम्ही जपून करा, विचार करा, नीट परामर्श घ्या, सल्ले घ्या, शहानिशा करा, इकडे तिकडे चौकशी करा आणि मगच कोणताही आर्थिक व्यवहार करा. कारण इथे फसवले जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्याच्यामुळे व्यावसायिक दृष्टीने कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नका. आधी बघा, प्रत्येक गोष्टी पडताळून पहा आणि मगच कोणतेही निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हटल्याप्रमाणे प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये वाढल्याचेच दिसून येणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही लाभ घ्या. नवीन काहीतरी करायला मिळाले तर नक्कीच तुम्ही करू शकता, नवीन प्रयोग तुम्ही करू शकता, त्यातूनही तुम्हाला लाभच मिळतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही तणावांचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच काही तुमच्यावर एक प्रकारे प्रेशर येईल किंवा कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला एक प्रकारे थोडंसं अति ताण वाढेल, प्रेशर वाढेल आणि या सगळ्यांमधून तुमच्या शारीरिक आरोग्यावर पण थोडासा परिणाम होणार आहे. परंतु हे सगळं जर तुम्ही केलं, जरी तणाव आले तरी तुम्ही कार्य करत राहा. तुमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, जे टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच करत जर राहिला तर याच्यामधून शेवटी तुमचं प्रमोशन किंवा तुम्हाला उच्च पद प्राप्त होण्याची शक्यता दिसत आहे. तुमच्या कार्यामध्ये कडी मेहनत, प्रगती हे सगळं प्रगती पाहून तुमची सन्मान वाढण्याची शक्यता आहे किंवा तुमचं कौतुक तुमच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी भरभरून कौतुक होणार आहे ह्या सगळ्यांमधून. परंतु तुम्हाला जावं लागणार आहे एका कठीण परिश्रमातून, एका कठीण परिस्थितीमधून तुम्हाला हे सर्व काही मिळणार आहे. जर तुम्ही आता प्रयत्न केले, आता कष्ट केले तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगल्या रीतीनेच पाहिजे तसेच मिळणार आहे. तर प्रयत्न करणे थांबू नका. जरी नवीन संकटे आली, आव्हाने आली, तणाव आले, एखादं प्रेशर आलं तरी तुम्ही यातूनही बाहेर पडाल. खात्री आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे यश मिळेल. प्रमोशनसाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता तर सध्या तो काळ आलेला आहे, योग आलेला आहे. नक्कीच तुमचे प्रमोशन होईल. प्रमोशन झाल्यामुळे तुमच्या पगारामध्येही वाढ होईल आणि या सगळ्यांमुळे तुमचे जे कुटुंब आहे ते तुमच्यावर जास्त
आनंदी असणार आहे, तुमचं भरभरून कौतुक होणार आहे घरामध्येही आणि कामाच्या ठिकाणीही। त्यामुळे तुम्ही आभार मानण्यासाठी सज्ज राहा, आभार मानायचा प्रयत्न करा आणि पुन्हा नवीन जोमाने कार्याला लागा। तरुण वर्गाला ह्या महिन्यामध्ये त्यांना करिअरमध्ये सिद्ध करून दाखवण्यासाठी काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे। नवीन समस्या उत्पन्न होतील, परंतु इथेही तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक कार्य करावे लागणार आहे आणि मगच तुम्हाला यश मिळू शकेल। फक्त तुम्ही कार्य करायचं म्हटलं आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळं काही जर ऐतं मिळालं तर तुम्हाला याचं जे काही महत्त्व आहे ते समजणार नाहीये। त्यामुळे समस्या जरी आल्या तरी त्या पार करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि मग त्यातूनच तुम्हाला जे काही अनुभवायला मिळेल, जे काही लाभ मिळेल त्यातून तुम्ही किंवा तेव्हा तुम्हाला त्याची किंमत समजायला लागेल। ही सुरुवात आहे तुमच्या करिअरची किंवा तुमच्या आयुष्याची। तर कितीही संकटे येऊ दे, कितीही सामने येऊ दे, त्याचा तुम्ही सामना करण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी सक्षम राहण्याचा प्रयत्न करा। काम करा, कर्म करा, नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम हे चांगलेच मिळणार आहेत। जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर सध्या तुम्हाला मनाप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहे। आणि जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल, एखादी नवीन मी म्हटल्याप्रमाणे मागायची कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्कीच प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला संधी मिळतील। पण संधीसोबत काही अडचणीही येतील, काही आव्हानेही येतील, तर त्याचाही सामना करण्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागणार आहे। ही तुमची परीक्षा आहे असं समजा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करा। यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। महिला वर्गाला हा महिना स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी त्यांना काही संधी मिळतील, तर तुम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर ही वेळ तुम्हाला परत मिळणार नाही। ज्या कोणी महिला त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, स्वावलंबी बनायचं आहे, तर त्यांना तुम्हाला नक्कीच ह्या महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला संधी प्राप्त होईल। फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि मिळाली संधी की लगेच त्याचा वापर करा आणि त्या संधीचं सोनं करून घ्या। मग बघा तुमचं कसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश, स्वावलंबी तुम्ही बनाल आणि स्वतःला सिद्धही करून दाखवाल। नोकरी करणाऱ्यांना, ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचे सन्मान होईल, सोबतच घरातही त्यांचे भरभरून कौतुक होईल। सगळे मंडळी, नातेवाईक मंडळी, काम करत आहात तिथले मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील आणि तुम्हाला एक प्रकारे सरप्राईज गिफ्टही देण्याची शक्यता आहे। अचानकपणे तुमचं कौतुक केल्यामुळे भरपूर एक प्रकारे तुम्हाला आनंदच मिळेल। विद्यार्थी वर्गाला हा महिना अनुकूल असा जाणार आहे, तुमच्यासाठी अनुकूल काळच आहे। तुम्ही जे काही अभ्यास करत आहात किंवा जे काही तुमचं जे ध्येय आहे ते प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच हा त्याच्यासाठी खूपच अनुकूल असा महिना असणार आहे, अनुकूल काळ असणार आहे। जर जे तुमच्या एक प्रकारे एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल, चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे, म्हणजेच पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी असणार आहे। पण या सगळ्यांमुळे तुम्ही प्रयत्न करणे, अभ्यास करणे अजिबातच थांबवू नका। आयुष्यामध्ये चढ-उतार येतच असतात, अभ्यासामध्येही चढ-उतार येणारच आहेत। आपण कुठे कमी पडलो याचा तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे कार्य करायला लागा। मग बघा कसं यश तुमच्या मागे मागे येतं ते। उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी किंवा त्यांना मनासारखे क्षेत्र जर तुम्हाला मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर कठीण परिश्रम करावे लागणार आहेत। उच्च शिक्षणासाठी तुम्ही एखादं क्षेत्र म्हणा किंवा एखादं ठिकाणी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर ते मिळवण्यासाठी, त्या परीक्षा जर असतील तर त्याही देण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे। मग कुठे तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला ह्या महिन्यामध्ये थोडंसं तुमचे बोलण्यावर आणि व्यवहारावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, कारण नाहीतर नकळतपणे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मंडळींची मनेही दुखवाल। बरोबर आहे, आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि आपण नकळतपणे किंवा जाणून बुजून तर आपण मुद्दामून करणार नाही, पण अचानकपणे आपण एखादी गोष्ट असं बोलून जाईल की त्यामुळे आपल्या जवळच्या मंडळींना त्रास होईल किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जातील। तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये विशेष करून आपल्या बोलण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। राग किंवा क्रोध करणे थोडंसं टाळा, कारण जवळचे व्यक्ती तुमच्यावर नाराज होतील। त्यामुळे प्रत्येक पाऊल उचलताना थोडंसं सांभाळून उचला। सोबतच ह्या महिन्यामध्ये हाडाबाबतीत किंवा दातांची विशेष करून काळजी घ्या, कारण तुम्हाला त्या बाबतीमध्ये थोडंसं त्रास होण्याची शक्यता दिसत आहे। आणि जर तुम्हाला काहीतरी नवीन कार्य करायचे असेल, सामाजिक किंवा समाजासाठी काही उपयोगी असं जर तुम्हाला कार्य करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह हा महिना तुम्हाला सर्व प्रकारे सर्वार्थाने वेगवेगळे अनुभव देणारा, वेगवेगळे कार्य करून घेणारा, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी असा तुम्हाला हा महिना जाणार आहे किंवा तुम्हाला संध्या प्राप्त होणार आहे। तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी
आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.